नमस्कार. आजचं जग AI आणि टेक्नॉलॉजीच्या वेगाने पळतंय. पण आपलं सार्वजनिक प्रशासन ते या वेगासोबत धावू शकतंय का? हा खरंच एक मोठा प्रश्न आहे. आणि आज आपण याच प्रश्नाचं अगदी नाविन्यपूर्ण उत्तर शोधणार आहोत. एका अशा उपक्रमाबद्दल बोलणार आहोत जो प्रशासनाचं चित्रच बदलून टाकू शकतो. तर मग मूळ प्रश्न हा आहे की प्रशासकीय कामात तो वेग, ती कार्यक्षमता आणायची कशी, जेणेकरून आजच्या आधुनिक गरजा पूर्ण होतील. हे एक असं आव्हान आहे जे प्रत्येक शासकीय कर्मचाऱ्यासमोर उभं आहे. एका बाजूला आहे आपलं पारंपरिक प्रशिक्षण, म्हणजे भरपूर वेळ खाणारं, प्रवासाचा आणि इतर गोष्टींचा प्रचंड खर्च, आणि मुख्य म्हणजे आपलं रोजचं काम सोडून जावं लागतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे आजची गरज, म्हणजे कसं तर वेगवान, लवचिक, कमी खर्चात होणारं आणि हजारो लोकांपर्यंत एकाच वेळी पोचणारं प्रशिक्षण. ePrashikshण.com नावाचं एक खास YouTube चॅनल आहे जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या गरजा लक्षात घेऊनच तयार केलंय. हे चॅनल खरं तर एका मार्गदर्शकाची भूमिकाच बजावतं. या चॅनलचा हा जो प्रशिक्षण आपल्या दारी उपक्रम आहे ना, तो म्हणजे कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि त्यावरील उपाय यांना जोडणारा एक अतिशय महत्त्वाचा पूल आहे. आपण ऑफिसमध्ये असू, घरी असू किंवा अगदी प्रवासात, प्रशिक्षण आपल्या वेळेनुसार स्वतःला ॲडजस्ट करतं. एका बाजूला आहे वर्षांचा अनुभव आणि दुसऱ्या बाजूला आहे अत्याधुनिक तंत्रज्ञान. श्री विष्णुकांत बोरसे, जे एक सेवानिवृत्त अधीक्षक आहेत, त्यांनी ही संकल्पना मांडली. म्हणजे अनुभवाचं सोनं नव्या पिढीपर्यंत पोचवण्याचा हा एक मार्ग आहे. तर मग ही प्रोसेस काम कशी करते? बघा, सुरुवात होते अनुभवातून. सेवानिवृत्त अधिकारी त्यांचं सगळं ज्ञान स्क्रिप्टमध्ये लिहितात. मग AI टूल्स ही स्क्रिप्ट तपासतात आणि त्यात अगदी लेटेस्ट नियम आणि कायदेशीर बदल अपडेट करतात. यानंतर एक स्पष्ट AI व्हॉइस ओव्हर तयार होतो आणि फायनल व्हिडिओ थेट YouTubeवर पब्लिश केला जातो. म्हणजे अनुभवाला मिळाली कार्यक्षमतेची जोड. आणि हे ज्ञानाचं भांडार आपल्याला मिळतं कुठे? तर ePrashikshण.com नावाच्या YouTube चॅनलवर. हे सगळ्यांसाठी खुले आहे, म्हणजे कुणीही कधीही याचा फायदा घेऊ शकतो. तर या उपक्रमाची ताकद काय आहे? 1. तो डिजिटल इंडिया मिशनला सपोर्ट करतो. 2. तो अनुभवाचा खजिना नव्या पिढीकडे सोपवतो. 3. AI मुळे ट्रेनिंग नेहमी अपडेटेड राहतं, म्हणजे प्रत्येक विभागासाठी काही ना काही उपयुक्त माहिती नक्कीच आहे. प्रशासन गतिमान करण्याच्या या प्रवासात आपण सगळेजण सहभागी होणार आहोत का? एका चांगल्या, वेगवान आणि पारदर्शक प्रशासनाचा मार्ग तर तयार आहे. आता त्यावर चालण्याचं पुढचं पाऊल आपल्यालाच उचलायचंय.